नमस्कार. आपल्या संदीप आकाश 7504 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जे अनाथ बालक आहेत, ज्यांचा आधार लहानपणीच हरवलेला असतो, अशा बालकांसाठी जे एक अनाथ सर्टिफिकेट मिळतं, ते कशा पद्धतीने मिळवावं लागतं, त्यासाठी काय लागतं हे आपण बघणार आहे. तर अनाथ बालक जे आहे हे दोन प्रकारे त्याचे नोंद होत असतात. एक म्हणजे जेव्हा ते अनाथ होतात त्याच म्हणजे आता त्याला आपण निराधार असा शब्दप्रयोग करतो. अनाथ हा शब्दप्रयोग आपण शक्यतो आता करत नाहीत, पण एक तुमच्या समजण्यासाठी आपण तो शब्द वापरतोय. म्हणजे ज्याचे आई वडीलचा आधार ते गेलेले आहे, असे बालक म्हणजे आपण थोडक्यात त्याला अनाथ बालक म्हणतो, किंवा त्याला आपल्याला निराधार बालक असं म्हणता येईल सध्या. हे जे बालक आहेत या बालकांचं भविष्यामध्ये त्यांना काही आरक्षित जागा मिळाव्या, त्यांना शासकीय सोयीसुविधा मिळाव्या, त्यासाठी त्यांना एक प्रमाणपत्र शासनाकडून दिलं जात असतं. पण हे प्रमाणपत्र देत असताना ते बालक जे आहे, जेव्हा त्याचे आई वडील वारतात तेव्हाच, जेव्हा ते लहानपणी जर समजा ऑलरेडी वडील वारले असतील लहान असताना, तर अशा बालकाची नोंद डायरेक्ट शासकीय गृहामध्ये केली जाते, शासनाच्या विभागामध्ये केल्या जाते, किंवा ज्या काही संस्था आहेत ज्या निराधार बालकांना त्या ठिकाणी त्याचं संगोपन करतात, असं संस्था आहे, अशा संस्थेमध्ये त्यांची नोंद केली जाते. तर तिथं ती संस्था डायरेक्टली तुम्हाला सर्टिफिकेट काढूनच घेते. पण जे बालक शासकीय संस्थेमध्ये नाही आहेत, तर त्यांचं संगोपन त्यांचे नातेवाईक, म्हणजे कोणी असेल, मावशी असेल, काका असेल, मामा असेल, आजी असेल, कोणीही असेल, अशा नातेवाईकांनी जर त्याचं संगोपन केलं असेल तर त्यांनासुद्धा ते प्रमाणपत्र मिळवावं लागतं. मग हे शासनाकडनं अनाथ बालकासाठी जे सर्टिफिकेट दिलं जातं, त्यासाठी त्याचा एक विशिष्ट नमुन्यात अर्ज असतो, तो भरून द्यायचा. त्यासोबत त्या बालकाचं आधार कार्ड द्यायचं. त्याचं संगोपन जो करत आहे व्यक्ती, त्याचंही आधार कार्ड द्यायचं. सोबत जर तो शिकत असेल, 18 वर्षाच्या आत असताना जर आई वडील वारले तर त्यांना ते सर्टिफिकेट देता येतं आपल्याला. मग जर तो शाळेत शिकत असेल, त्याचा तिथला शाळेत शिकत असल्याचा दाखला, बोनाफाईड जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते द्यायचे. दोघांचे आधार कार्ड तर द्यायचेच आहेत, प्लसमध्ये ते पासपोर्ट साईजचे फोटो पण द्यायचे. आणि हे सर्व डॉक्युमेंट म्हणजे अर्ज, बालकाचं आधार कार्ड, बालकाचं संगोपन करणार असणाऱ्या व्यक्तीचं आधार कार्ड, सोबत जर तो शाळेत शिकत असेल तर तिथलं एक शाळेचं प्रमाणपत्र, शाळेत शिकत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे बोनाफाईड आपण त्याला म्हणतो दुसऱ्या भाषेत. आणि हे सर्व डॉक्युमेंट 3 बंचमध्ये म्हणजे त्याचे 2 झेरॉक्स प्रती करायच्या, अशा 3 बंचमध्ये जिल्हा महिला एवं बाल विकास मंडळ इथे जमा करायच्या. तिथून या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करून तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. अधिकच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.